नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण 20 डिसेंबरचे महत्त्वाचे असे 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल, तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, कारण यावर करंट अफेअर्सची डेली क्विज अपलोड करण्यात येते. तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, युनेस्कोद्वारे भारतातील कोणत्या उत्सवाचा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा या सूचीत समावेश करण्यात आला आहे? तर नुकताच युनेस्कोने भारतातील दुर्गापूजा या उत्सवाचा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा या सूचीमध्ये समावेश केलेला आहे. आता जो तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. तर आता आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया आणि आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. गोवा मुक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी गोवा मुक्ती दिवस हा 19 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आता भारताला 1947 मध्ये इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं होतं, पण गोवा हा प्रदेश 1510 मध्ये पोर्तुगीजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला होता आणि भारताला 1947 मध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सुद्धा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि हा प्रदेश पोर्तुगीज भारताला द्यायला तयार नव्हते आणि त्यासाठी 1961 मध्ये भारतानं ऑपरेशन विजय राबवलं आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि त्यासाठी दरवर्षी 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. एवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, तर लक्षात असू द्या. गोव्याला मुक्त करण्यासाठी भारतानं ऑपरेशन विजय राबवलं होतं आणि त्याचप्रमाणे ऑपरेशन पोलो कशासाठी राबवलं होतं? तर हैदराबादला मुक्त करण्यासाठी भारतानं ऑपरेशन पोलो राबवलं होतं. आता इथं गोव्याविषयी बोललेलं आहे, तर गोव्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहूया. आता सध्या गोव्याचे राज्यपाल कोण आहेत? तर श्रीधरन पिल्लाई हे गोव्याचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि गोव्याला राज्याचा दर्जा कधी देण्यात आलेला आहे? तर 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि स्थापनेनुसार हे 25वं राज्य आहे. आणि गोव्यामध्ये कोणतं नॅशनल पार्क आहे? तर मोलेम नॅशनल पार्क हे गोव्यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे गोवा राज्याची जीवनरेखा कोणत्या नदीला म्हणतात? तर मांडवी नदीला गोवा राज्याची जीवनरेखा असे म्हणतात. आणि मांडवी नदीवर दूधसागर हा धबधबा सुद्धा आहे. आपण पॉईंट लक्षात असू द्या. आणि त्याचप्रमाणे गोव्याला महाराष्ट्रापासून कोणती नदी वेगळी करते? तर तेरेखोल ही नदी गोव्याला महाराष्ट्रापासून वेगळी करते. हा पण पॉईंट नोट करून घ्या. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने मिशन शक्ती लिव्हिंग लॅब सुरू करण्यासाठी युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड सोबत करार केलेला आहे? तर नुकतंच ओडिशा राज्यानं मिशन शक्ती लिव्हिंग लॅब सुरू करण्यासाठी या UNCDF सोबत करार केलेला आहे. आता या लॅबचा उद्देश काय आहे? तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे यासाठी या लॅब स्थापन करण्यात येत आहेत. आता इथे UNCDF विषयी बोललेलं आहे, तर याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहून घेऊया. तर पहा, UNCDF म्हणजेच काय? तर युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1966 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे आणि याचे सध्या कार्यकारी सचिव कोण आहेत? तर प्रीती सिन्हा या UNCDFच्या कार्यकारी सचिव आहेत. तर हे पण पॉईंट नोट करून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. खालीलपैकी कोणाला नुकतेच नाइटहूड या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकताच नाइटहूड हा किताब लुईस हॅमिल्टन यांना देण्यात आलेला आहे आणि हा किताब मिळवणारे लुईस हॅमिल्टन हे चौथे फॉर्म्युला 1 ड्रायव्हर ठरलेले आहेत आणि याआधी हा किताब कोणकोणत्या फॉर्म्युला 1 ड्रायव्हरला देण्यात आलेला आहे? तर जॅकी स्टीवर्ट, जॅक ब्राबम आणि स्टर्लिंग मॉस या तिघा जणांना याआधी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि लुईस हॅमिल्टन हे चौथे फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आहेत. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. आणि लुईस हॅमिल्टननं आतापर्यंत 7 वेळा फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पहा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद पल्ला किती आहे? तर हे जे अग्नी प्राईम क्षेपणास्त्र आहे याचा लक्ष्यभेद पल्ला हा 1000 ते 2000 किलोमीटर आहे आणि या अग्नी प्राईमची नुकतीच यशस्वी चाचणी ओडिशामधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम या द्वीपावर घेण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहण्यास मिळतात. तर त्याचप्रमाणे आता जी अग्नीची इतर सिरीज आहे त्याचा लक्ष्यभेद पल्ला पण आपण पाहून घेऊया. तर पहा, अग्नी 1चा लक्ष्यभेद पल्ला किती आहे? तर 700 ते 1250 किलोमीटर इतका आहे. अग्नी 2चा किती आहे? तर 2000 ते 3000 किलोमीटर. अग्नी 3चा 3000 किलोमीटर. अग्नी 4चा 4000 किलोमीटर आणि अग्नी 5चा हा 5000 किलोमीटर इतका लक्ष्यभेद पल्ला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5वा पहा. आता हा प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? आता नुकतीच एक अलर्ट नावाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर ती समिती कोण स्थापन केलेली आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर अलर्ट नावाची समिती ही सेबीनं स्थापन केलेली आहे. आता या अलर्ट समितीचा उद्देश काय आहे?
तर तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बाजारातील विसंगती लवकर शोधण्यासाठी योग्य तंत्रज्ञान उपाय शोधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या 7 सदस्यीय समितीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर या 7 सदस्यीय समितीच्या अध्यक्षा या माधवी बुच या आहेत. आता इथे सेबी विषयी बोललेलं आहे, तर सेबी विषयीच्या महत्त्वाच्या बाबी पहा. सेबी म्हणजे काय? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता या सेबीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर जी.एस. पटेल समितीच्या शिफारसीनुसार 12 एप्रिल 1988 मध्ये अवैधानिक संस्था म्हणून ही सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याला नंतर 31 मार्च 1992 रोजी वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आता सेबीचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे आणि विभागीय कार्यालय कुठे आहेत सेबीचे? तर कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई येथे विभागीय कार्यालय आहेत आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर अजय त्यागी हे सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत. तर आता पुढील प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प सुरू केला आहे? तर नुकताच भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प हा NTPC द्वारे विशाखापट्टणम येथील सीमाधीर येथे सुरू करण्यात आलेला आहे. आता हा हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलं पाहिजे. तर एकदम सोप्या शब्दात आपण समजून घेऊया. आता मायक्रो ग्रिड म्हणजे नेमकं काय? तर पहा, जे विजेच्या लाईन असतात की नाही त्याला ग्रिड असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस वीज उत्पादित केली जाते त्या स्थानापासून ती आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते आणि त्यासाठी जो नेटवर्क वापरला जातो त्याला पॉवर ग्रिड असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस हे नेटवर्क लहान स्तरावर कार्यान्वित असतं त्यावेळेस त्याला मायक्रो ग्रिड असं म्हटलं जातं. आता मायक्रो ग्रिड म्हणजे नेमकं काय तुम्हाला समजलं असेल आणि येथे हायड्रोजनचा उपयोग करून ही वीज तयार करण्यात येत आहे. त्यासाठी याला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आता इथं NTPC विषयी बोललेलं आहे. तर NTPC विषयीच्या महत्त्वाच्या बाबी आपण पाहूया. NTPC म्हणजे काय? तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 7 नोव्हेंबर 1975 मध्ये NTPC ची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर गुरदीप सिंग हे याचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि NTPC ही भारतातील महारत्न कंपनी आहे. आता भारतामध्ये किती महारत्न कंपन्या आहेत? तर सध्या भारतामध्ये 11 महारत्न कंपन्या आहेत आणि आपण याआधी पाहिलेलं आहे की 11वी महारत्न कंपनी कोणती ठरलेली आहे? तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही 11वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. आपण पॉइंट लक्षात असू द्या. तर आता पुढील प्रश्न पहा. ग्लोबल एंटरप्रेन्योर ऑफ द इयर हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय उद्योगपती कोण ठरले आहेत? तर ग्लोबल एंटरप्रेन्योर ऑफ द इयर हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय उद्योगपती हे कुमाल मंगलम बिर्ला हे ठरलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आता हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो? तर हा पुरस्कार सिलिकॉन व्हॅली स्थित इंडस एंटरप्रेन्योर्सद्वारे देण्यात येतो आणि कुमार मंगलम बिर्ला यांना बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आता जे इतर उद्योगपती आहेत त्यांना कोणत्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ते पण नोट करून घ्या. तर एलॉन मस्क यांना ग्लोबल एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इमिग्रंट एंटरप्रेन्योरसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जेफ बेझोस यांना फर्स्ट जनरेशनसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सत्या नडेला यांना उद्यमी CEO म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर एवढ्या महत्त्वाच्या बाबी व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. आता हा 8वा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यात आपल्याला काय विचारलेलं आहे की जगातील सर्वाधिक प्रशंसनीय 20 पुरुषांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कितव्या स्थानी आहेत? आता नुकताच डेटा अॅनालिटिक्स कंपनी युगोद्वारे जगातील सर्वाधिक प्रशंसनीय 20 पुरुषांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8व्या स्थानी आहेत. आणि या यादीनुसार प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे? तर बराक ओबामा हे प्रथम स्थानी आहेत. बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. शी जिनपिंग हे तिसऱ्या स्थानावर आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो हे चौथ्या स्थानावर आहेत आणि जॅकी चॅन हे 5व्या स्थानावर आहेत. आता या प्रशंसनीय 20 पुरुषांच्या यादीमध्ये किती भारतीय व्यक्तींचा समावेश आहे? तर पहा, नरेंद्र मोदी हे 8व्या क्रमांकावर आहेत. सचिन तेंडुलकर 12व्या क्रमांकावर आहेत. त्याचप्रमाणे 14व्या क्रमांकावर शाहरुख खान आहेत आणि 15व्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आहेत आणि 18व्या क्रमांकावर विराट कोहली आहेत. म्हणजेच भारतातील 5 व्यक्तींचा या यादीमध्ये समावेश आहे. हा पण पॉइंट नोट करून घ्या. तर आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. राज कपूर द मास्टर ॲट वर्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राज कपूर द मास्टर ॲट वर्क हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि याचं प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालेलं आहे आणि याचे लेखक कोण आहेत? तर राहुल रवेल हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि त्याचप्रमाणे याआधी आपण बघितलं होतं की शशी थरूर यांचं सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर ते कोणतं आहे? तर प्राईड, प्रेज्युडिस अँड पंडितरी हे पुस्तक आहे आणि मृदुला रमेश यांचं वॉटरशेड आणि गौतम चिंतामणी यांचं द मिडवे बॅटल मोदीज रोलर कोस्टर सेकंड टर्म हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर हे पण अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. तर हे पण लक्षात असू द्या. तर आता आपण आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न पाहूया.
अल्पसंख्याक हक्क दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी भारतामध्ये अल्पसंख्याक हक्क दिन हा 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याचा हक्क आणि अल्पसंख्याकांचा सन्मान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आणि आता त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या बाबी व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. तर पहा, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 19% लोक हे अल्पसंख्याक आहेत आणि भारतामध्ये 1992 मध्ये अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि 2006 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना भारतात करण्यात आलेली आहे. आता 18 डिसेंबर रोजीच अजून एक दिवस साजरा करण्यात येतो. तर तो कोणता दिवस आहे? तर 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा करण्यात येतो आणि हा दिवस 1990 पासून साजरा करण्यात येतो. आणि या दिवसाची थीम काय आहे तर हार्नेसिंग द पोटेन्शियल ऑफ ह्युमन मोबिलिटी अशी या दिवसाची थीम आहे. तर आता एवढ्या महत्त्वाच्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान नागदक पालजी खोर्लो देऊन सन्मानित केले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचे सेशन इथं संपलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये पण आपण अत्यंत महत्त्वाचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होते, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.